नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फोर्स अँड प्रेशर म्हणजे बल आणि दाब या टॉपिकवर यापूर्वी MPSC आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. जिथे जिथे पुस्तकातल्या पॅराग्राफचा उल्लेख येईल तिथे लक्षात ठेवायचं की तो पॅराग्राफ म्हणजे आपलं जे सायन्स ऑल इन वन पुस्तक आहे त्याच्यातला पॅराग्राफ आहे. पहिला प्रश्न आपण बघूया. MPSCच्या 2013च्या परीक्षेत विचारला गेलेला आहे. पाण्याच्या थेंबांविषयी पुढे सर्वसाधारण विधाने आहेत आणि ही तीन विधानं दिलेली आहेत. याच्यातले कोणते बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. पाण्याच्या थेंबाचा आकार गोलाकार असण्यास पृष्ठताण कारणीभूत आहे. पृष्ठताण म्हणजे सरफेस टेन्शन. इंग्लिशमध्ये हा शब्द लक्षात ठेवा, सरफेस टेन्शन. दुसरं स्टेटमेंट आहे गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याच्या थेंबाचा आकार गोल असतो. आणि तिसरं स्टेटमेंट आहे जर पाण्याचे वस्तुमान ताणले गेले तर थेंब तयार होतात. आता आपल्या पुस्तकामध्ये पाण्याचा थेंब गोलाकार का असतो याचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि ही आकृती पण दिलेली आहे. ही आकृती तुम्ही पहा. प्रत्यक्षात मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन करून दाखवतो की मुळात पाण्याचा थेंब गोल का होतो. आपण असं समजूयात की हे पाण्याचे 9 छोटे छोटे रेणू आहेत पाण्यामधले H2चे. आता याच्यामध्ये प्रत्येक रेणूवर कोणकोणता फोर्स काम करतो हे आपण बघू. आता हा जो मधला रेणू आहे, मधल्या रेणूवर या रेणूचं बल कार्य करतं, या रेणूचं बल कार्य करतं, याचं 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 म्हणजे सगळ्या बाजूने या रेणूवर बल कार्य करत असतं. ओके. याच्यामुळे काय होतं की सर्व बल एकमेकांना कॅन्सल करून हा आपल्या जागेवरच राहतो. ओके. म्हणजे हा जो मधला रेणू आहे हा जागेवरच राहतो. आता आपण हे जे आजूबाजूचे रेणू आहेत बाहेरचे यांच्यावर कोणती बल कार्य करतात ते बघू. उदाहरणार्थ आपण आधी हा रेणू घेऊ. या रेणूवर या रेणूचं बल कार्य करेल. ओके. म्हणजे हा इकडे ओढला जाईल. त्यानंतर या रेणूचं पण बल याच्यावर कार्य करेल म्हणजे हा इकडे ओढला जाईल. आणि पुन्हा या रेणूचं बल पण याच्यावर कार्य करेल त्याच्यामुळे हा इकडे ओढला जाईल. थोडक्यात काय की या रेणूवर या बाजूने सगळी बल कार्य करत आहेत, या बाजूने मात्र हवा आहे मोकळी, इकडे कुठलंही बल कार्य करत नाहीये. म्हणजे थोडक्यात काय की हा रेणू या बाजूला खेचला जाईल. ओके. तो कसा खेचला जाईल? या पद्धतीने तो असा इकडे येईल. सेम होईल याच्या बाबतीत. या रेणूवर इकडचं बल कार्य करतं, इकडचं बल कार्य करतं, इकडचं कार्य करतं, इकडचं कार्य करतं, इकडे मात्र कुठलंही बल कार्य करत नाही. त्याच्यामुळे हा पण इकडे खेचला जाईल. म्हणजे कसा? या पद्धतीने. सेम सिच्युएशन याच्या बाबतीत होईल आणि हा पण इकडे खेचला जाईल. याच पद्धतीने सर्व रेणू जे बाहेरच्या बाजूला आहेत ते असे आत खेचले जातील. राईट. आणि अशा पद्धतीने याला असा बाहेरचा जो सरफेस आहे याला असा वर्तुळाकार आकार प्राप्त होईल आणि अशा पद्धतीने हा पाण्याचा थेंब बनतो. हे मी सिम्प्लिस्टिक पद्धतीने सांगतो आहे. याच्यापेक्षा थोडंसं अजून डिटेल आहे पण त्यात आपल्याला जायची गरज नाही. आता जे आपण पाहिलं की हे जे बाहेरचे रेणू असतात, बाहेरच्या रेणूंना आतमध्ये आणि बाजूला खेचणारं जे बल काम करत असतं ते बल म्हणजे सरफेस टेन्शन म्हणजे पृष्ठताण. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो पृष्ठताण, इंग्लिशमध्ये सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन का?
कारण जिथे तो सरफेस बाहेरच्या बाजूला एक्सपोज असतो तिथे ते काम करतं, आतमध्ये नाही काम करत, म्हणून सरफेस टेन्शन. ओके, याच पद्धतीने हे आकृतीमध्ये मी दाखवलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. हा मधला रेणू आहे, सगळ्या बाजूने ओढला जातोय, त्यामुळे तो त्याच्यावरचा नेट फोर्स 0 आहे. हा मात्र आतल्या बाजूने ओढला जातोय, त्याच्यामुळे हा याच्यावरचा नेट फोर्स आतल्या बाजूने आहे. आणि हा हळूहळू कशा पद्धतीने गोल होत जातो हे आकृतीमध्ये दाखवलं. मग पहिलं जे स्टेटमेंट आहे, पाण्याच्या थेंबाचा आकार गोलाकार असण्याला पृष्ठताण कारणीभूत आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे की गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याच्या थेंबाचा आकार गोल असतो. येस, याच्यामध्ये आपण बघितलं की पाण्याचा थेंब गोल होण्याला कारणीभूत केवळ पृष्ठताण आहे मेनली, गुरुत्वाकर्षणाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट आहे, जर पाण्याचे वस्तुमान ताणले गेले तर थेंब तयार होतात. आता खरं तर हा जो वर्ड इथे वापरला गेलेला आहे हा तितकासा सुयोग्य नाही. पाण्याचे रेणू ताणले जातात बेसिकली. ओके, आपण बघितलं की हे जे आजूबाजूचे रेणू असतात हे ताणले जातात थोडे थोडे असे आतमध्ये आणि बाजूला. ओके, म्हणून तयार होतं. त्याच्यामुळे त्या हिशोबाने हे थर्ड स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. म्हणजे योग्य पर्याय हा आहे की अ, ब, क ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचे 2 प्रश्न आपण घेणार आहोत जे केशाकर्षण म्हणजे कॅपिलरी ऍक्शन, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे हा तुमच्या समोर आहे, हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न. हा 2013 मध्ये विचारला गेलेला आणि हा 2018 मध्ये विचारला गेलेला प्रश्न. आपण बघूया. केशाकर्षण शक्ती घटना नसेल तर समईची वात सतत तेवत राहणार नाही, टीप कागदाचे कार्य होणार नाही, नारळाच्या झाडावरील फळात पाणी जमा होणार नाही, पाण्याचे वहन मृदेमध्ये होणे शक्य नाही. याच्यात पुन्हा तसंच आहे मोर ऑर लेस, फक्त काय काय गोष्टी दिलेल्या आहेत की टीप कागद, की हे जे केशिकत्व म्हणजे कॅपिलॅरिटी, ओके, किंवा कॅपिलरी ऍक्शन, कुठे केशिकत्व कुठे केशाकर्षण असे शब्द वापरले आहेत, म्हणून आपण इंग्लिशमधला कॅपिलरी ऍक्शन किंवा कॅपिलॅरिटी हे लक्षात ठेवायचं. इथे दिलेले ऑप्शन की टीप कागद, रॉकेलचा दिवा, सभोवताली दिसणारी झाडे पृथ्वीवर वाढणार नाहीत आणि शहरात नळाद्वारे पाणी वाहण्याची शक्यता नाही. आता आपण आधी बघूया आपल्या पुस्तकामध्ये पृष्ठताण आणि केशाकर्षण याच्यामुळे घडणाऱ्या दैनंदिन जीवनातल्या असंख्य घटना दिलेल्या आहेत. जवळजवळ 17-18 घटना आपण दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहेच. ओके, दिव्यामधील मेणबत्तीतील वात, ओके, कावीळची चाचणी, निर्जंतुकीकरण वगैरे वगैरे. आता आपण हे बघूयात की नेमकं कसं होतं. सगळ्यात आधी आपण हे बघू की मुळात याला कॅपिलरी ऍक्शन असं का म्हणतात किंवा केशाकर्षण असं का म्हणतात. याला याच्याकरता म्हणतात की कॅपिलरी म्हणजे अत्यंत बारीक अरुंद नळी. ओके, अत्यंत बारीक अरुंद नळी, तिला आपण म्हणतो कॅपिलरी अशी. ओके, आता अरुंद नळीमध्ये हा इफेक्ट जास्त आणि लवकर दिसतो. समजा अरुंद नळीमध्ये आपण पाणी घेतलं, पाणी टाकलं, ओके, त्याच्यामध्ये नेमकं काय होतं ते तुम्हाला या आकृतीमध्ये, हा आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकातली आकृती आहे, आकृतीमध्ये आपण बघूयात की नेमकं काय होतं. ही अशी अरुंद नळी आहे, हे पाणी टाकलेलं आहे. नॉर्मली हे पाणी असं सरळ राहायला पाहिजे, राईट, अशा पद्धतीने, पण ते तसं न राहता असं थोडं थोडं वर जातं दोन्ही बाजूला. ते कशामुळे होतं तर बघा, हे जे इथले रेणू आहेत पाण्याचे, या रेणूंवर हे खालचे पाण्याचे रेणू पण त्याला ओढत असतात आणि त्याचबरोबर ही जी नळी आहे या नळीच्या पृष्ठभागावर त्या नळीचे जे रेणू आहेत, नळीच्या मटेरियलचे रेणू,
ते पण याला असे वरती खेचतात. हा पाण्याचा रेणू आणि नळीचा रेणू म्हणजे दोघं हे वेगवेगळे रेणू आहेत, बरोबर, कारण नळीचं मटेरियल वेगळं आहे, पाणी वेगळं आहे. अशा दोन वेगवेगळ्या रेणूंमध्ये जे आकर्षण बल असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्याला ॲडहेझिव्ह फोर्स म्हणतात. त्याला मराठीत आसंजक बल म्हणतात, ॲडहेझिव्ह फोर्स. आणि बाकी हा पाण्याचा रेणू आणि हा पाण्याचा रेणू, हा आणि हा म्हणजे दोन सारख्या एकाच रेणूंमध्ये जे आकर्षण बल असतं त्याला आपण कोहेझिव्ह फोर्स म्हणतो, त्याला ससंजक बल म्हणतात मराठीमध्ये. आता काय होतं की जेव्हा कॅपिलरीमध्ये असं आपण पाणी टाकतो तर पाणी आणि ही कॅपिलरी याच्यातल्या रेणूंमधला ॲडहेझिव्ह फोर्स हा पाण्याच्या रेणूंमधल्या कोहेझिव्ह फोर्सपेक्षा जास्त असतो. त्याच्यामुळे हा फोर्स जास्त असल्यामुळे हा थोडासा वरच्या बाजूला ओढला जातो. म्हणून इथे आपण बघितलंय बघा, जिथे ॲडहेझिव्ह बल इज ग्रेटर दॅन कोहेझिव्ह बल, म्हणजे काय होतं की या केसासारख्या अरुंद बारीक नळीमध्ये आकर्षणाने पाणी किंवा कुठलं द्रव वर जातं, केसासारख्या बारीक नळीमध्ये आकर्षण म्हणून केशाकर्षण. ओके, अशा पद्धतीने वर जातं. मग ज्यावेळी आपण समईमध्ये वात टाकतो, समजा हा आपला दिवा आहे, याच्यामध्ये हे तेल आहे आणि इथे आपली अशी वात आहे, तर काय होतं की इथे या तेलाचे रेणू आणि हे वातीतले रेणू, वातीचे कापसाचे रेणू, याच्यात ॲडहेझिव्ह बलामुळे ते तेलाचे रेणू असे वर 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 चढत जातात, वर चढत 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 इथपर्यंत येतात. आपण ॲक्च्युअल हे बघू शकतो कशा पद्धतीने तेल हळूहळू वर जातं. ओके, आणि मग इथे आपण पेटवला तर पेटवल्यानंतर काय होतं की इथले तेलाचे रेणू वापरले जातात, तोपर्यंत केशाकर्षणाने इकडचे तेलाचे रेणू वरती येतात, इथून चढत जातात. ते म्हणजे इथे तेल, पुढचं तेल जळत जातं, आतलं तेल इकडनं वातीतनं केशाकर्षण शक्तीने पुढे येत राहतं. जर केशाकर्षण शक्तीने ते तेल पुढे आलं नसतं, वरती आलं नसतं, तर इथलं तेल जळाल्यानंतर लगेच ही वात विझून गेली असते. याच पद्धतीने टिप कागदाचं असतं. टिप कागद जर आपण शाईच्या थेंबावर ठेवला तर लगेच असं सरसर ती शाई अशी वरती चढताना दिसते आपल्याला. वनस्पतींमध्ये जे वनस्पतीची मुळं असतात, वनस्पतीच्या मुळांमध्ये जमिनीतले पाणी किंवा न्यूट्रिएंट्स हे सुद्धा अशाच पद्धतीने वर जातात आणि म्हणून ते झाड जगू शकतं. अन्यथा गुरुत्वाकर्षण बल हे खालच्या बाजूने काम करत असतं. म्हणजे हे पाण्याचे रेणू जर वरती जायचं म्हणतील तर गुरुत्वाकर्षण बल त्याला खाली खेचेल, पण ते केशाकर्षण शक्ती जी असते ती गुरुत्व बलाला पार करून त्या पाण्याच्या न्यूट्रिएंट्सच्या रेणूंना वर घेऊन जाते. म्हणून जर केशाकर्षण शक्ती नसती तर पाण्याचे रेणू किंवा इतर न्यूट्रिएंट्सचे रेणू हे वर जाऊच शकले नसते, गुरुत्वाकर्षणामुळे ते खालीच राहिले असते. ओके, तर अशा पद्धतीने दैनंदिन जीवनातल्या अनेक घटना या केशिकत्वामुळेच म्हणजेच कॅपिलॅरिटीमुळे घडतात. आता इथले पर्याय आपण बघू. पहिला पर्याय समईची वात, यस, याच्यामध्ये केशाकर्षण शक्ती असते. टीप कागद, याच्यामध्ये पण केशाकर्षण शक्ती असते. नारळाच्या झाडावरील फळात पाणी जमा झालं असतं का जर केशाकर्षण शक्ती नसती तर? नाही. ते मुळांमधनं ते सगळे न्यूट्रिएंट्स वर जाऊ शकतात केशाकर्षणामुळे, म्हणूनच नारळाच्या झाडात पाणी जमा होतं. पाण्याचे वहन मृदेमध्ये झालं नसतं. इव्हन काय असतं की जी जमीन असते, जमिनीमध्ये समजा ही जमीन आहे आणि इथे पाणी आहे, तर हे पाणी त्या जमिनीच्या कणांना धरत धरत केशाकर्षण शक्तीने असं वर वर किंवा बाजूला जात राहतं. म्हणजे जमिनीतलं पाण्याचं वहन हे सुद्धा केशाकर्षण शक्ती. म्हणजे काय की थोडक्यात अ ते ड हे सर्व पर्याय बरोबर आहेत. आता या प्रश्नाकडे येऊ आपण. टीप कागद आपल्याला माहिती आहे, यस, केशाकर्षण शक्ती. रॉकेलचा दिवा,
येस, रॉकेलचा दिवा काय आणि तेलाचा दिवा काय, सेम. वातीमध्ये केशाकर्षण शक्तीने वर जातं. सभोवताली दिसणारी झाडे पृथ्वीवर वाढणार नाहीत, बरोबर आहे, कारण ते पाणी वरच गेलं नसतं. शहरात नळाद्वारे पाणी वाहण्याची शक्यता नाही, हे रॉंग आहे. शहरात जे नळाद्वारे पाणी वाहतं, शहरातले जे नळ असतात, पाईप्स असतात, हे मोठमोठे असतात. केशाकर्षण शक्तीचं बल खूप स्ट्रॉंग नसतं, त्याच्यामुळे शहरात जे नळाद्वारे पाणी वाहतं ते केशाकर्षण शक्तीने वाहत नाही. त्याच्यासाठी जी आपली मोटर असते, इलेक्ट्रिकल मोटर किंवा पंप यांच्या साहाय्याने ते वाहतं. त्याच्यामुळे नळाद्वारे पाणी वाहण्यामध्ये आणि केशाकर्षणामध्ये काही संबंध नाही. थोडक्यात अ, ब आणि क हे 3 पर्याय योग्य आहेत. म्हणजे आपला इथला उत्तरातला पहिला पर्याय अ, ब आणि क. राईट. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. हा प्रश्न विचारला गेलेला आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल 2015 ला. इट इज इझी टू बर्स्ट अ गॅस फिल्ड बलून विथ अ नीडल दॅन विथ अ नेल. म्हणजे वायूने भरलेला फुगा हा खिळ्यापेक्षा सुईने लवकर फुटतो, कारण काय? अतिशय सिंपल आहे. आपल्या पुस्तकामध्ये आपण फोर्स आणि प्रेशर यांच्यातलं रिलेशन दिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये आपण या आकृत्या दिलेल्या आहेत. व्हॉट इज प्रेशर म्हणजे दाब. दाबाची डेफिनेशन आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे दाब बरोबर बल भागिले ज्या क्षेत्रफळावर ते बल आपण प्रयुक्त करतो आहोत ते क्षेत्रफळ. थोडक्यात प्रेशर म्हणजे आपण म्हणू शकतो की एकक क्षेत्रफळावरील बल, एकक क्षेत्रफळावरील बल. ओके. म्हणजे थोडक्यात काय की आपण जर एकच प्रेशर ठेवला तर जर क्षेत्रफळ वाढलं तर प्रेशर कमी होईल, क्षेत्रफळ कमी झालं तर प्रेशर वाढेल. इथे आपण एक एक्झाम्पल दिलेलं आहे की समजा ही एक कुठली तरी वस्तू आहे, इथलं क्षेत्रफळ जास्त आहे, ही आपण भिंतीत ठोकण्याचा प्रयत्न केला तर ती जाणार नाही, कारण हे क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे म्हणजे ए जास्त असल्यामुळे पी कमी होईल, प्रेशर कमी होईल, त्याच्यामुळे हे भिंतीच्या आत जाणार नाही. या उलट जर टोकदार खिळा घेतला तर खिळ्याच्या टोकाचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ कमी आहे, म्हणजेच ए कमी आहे. ए कमी म्हणजे पी जास्त, म्हणजे हा मध्ये जाऊ शकेल. चाकूला पुढे धार दिलेली असते का? कारण चाकूला दिलेली धार म्हणजे क्षेत्रफळ एकदम कमी त्या धारेचं, म्हणून तो भाजीपाल्याला कापू शकतो. एखादा पाईप जर आपण घेतला, आपण ज्यावेळी नळाने शेतामध्ये किंवा बागेला पाणी देत असतो त्यावेळी आपण जर असा त्याच्या फ्लोमध्ये असा अंगठा टाकला ना तर हे जोराने बाहेर पडायला लागतं, दूरपर्यंत जातं. कारण काय? इथे आपण अंगठा ठेवला म्हणजे ही जी नळी होती, नळीचं क्षेत्रफळ कमी केलं. क्षेत्रफळ कमी केलं म्हणजे त्याच्यावरचा पाण्यावरचा दाब वाढला, दाब वाढल्यामुळे असा जोरात तो बाहेर पडतो ते पाणी. राईट. करेक्ट. मग आता खिळा वर्सेस सुई. तसं तर खिळा आणि सुई हे दोघंच टोकदारच असतात, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात फुग्याच्या मानाने समजा हा खिळा असला तर सुई एकदम अशी बारीक असते आणि त्याचं टोक पण बारीक असतं. म्हणजे इव्हन खिळ्याच्या इथल्या क्षेत्रफळापेक्षा सुईच्या टोकाचं क्षेत्रफळ अतिशय कमी असतं. क्षेत्रफळ कमी असल्यामुळे दाब जास्त असतो आणि म्हणून तो खिळा लवकर फुटतो. राईट. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असेल. आणि इथे 4 बल दिलेली आहेत. आता आपण आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये स्थितिक आणि गतिक कायनेटिक घर्षण म्हणजे स्टॅटिक आणि कायनेटिक फ्रिक्शन याचा एक पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये हा उल्लेख येतो की आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक ठोकळा खळबळीत पृष्ठभागावर ठेवला आहे, त्याच्यावर असा फोर्स अप्लाय केला आहे, तर त्याच्यावर 4 बले कार्य करतात. कोणती 4 बले? आणि ती इथे दिलेली आहेत. ओके, ती मी तुम्हाला इथे सांगतो. समजा हा पृष्ठभाग आहे, त्याच्यावर हा ठोकळा ठेवलेला आहे
आणि इकडनं आपण त्याला ओढतो आहे, म्हणजे क्षितिज समांतर दिशेने इकडे त्याला बल लावलेलं आहे. आता ज्यावेळी हा ठोकळा इथे ठेवलेला असतो या पृष्ठभागावर, त्यावेळी नॅचरली या ठोकळ्यावर खालच्या बाजूने गुरुत्व बल कार्य करीत असतं. ते गुरुत्व बल किती असतं? mg. F इज इक्वल टू mg. m म्हणजे या ठोकळ्याचं वस्तुमान, g म्हणजे गुरुत्वीय त्वरण, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. हे खालच्या बाजूने काम करत असतं. आता न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक बलाला विरोधी बल विरुद्ध दिशेने आणि तेवढ्याच मॅग्निट्यूडचं काम करत असतं. म्हणजे या गुरुत्व बलाच्या विरोधी रिॲक्शन फोर्स इकडे उलट्या दिशेने म्हणजे वरच्या दिशेने काम करतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॉर्मल रिॲक्शन आणि n ने दाखवतो. हे झालं दुसरं बल. हा फोर्स आपण इथे लावलेलाच आहे. हे झालं तिसरं बल. आता ज्यावेळी हा फोर्स आपण लावतो त्यावेळी काय होतं की हा ठोकळा आणि हा पृष्ठभाग यांच्यामध्ये घर्षण बल कार्य करतं. ओके, इथे तर ते जे घर्षण बल असतं, फोर्स ऑफ फ्रिक्शन, तो आपण अप्लाय केलेल्या म्हणजे प्रयुक्त बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतो. अशा पद्धतीने अशी 4 बल त्या ठोकळ्यावर काम करत असतात. आता इथे पर्याय जे दिलेले आहेत, क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल, बरोबर, ते आपण लावलेलंच आहे. लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल, बरोबर, म्हणजे mg. स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल, बरोबर, म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन, आपण बघितलं जातं. आणि ऊर्ध्वगामी दिशेने म्हणजे वरच्या दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल, म्हणजे mgच्या विरुद्धचं आपण बघितलं, त्याला आपण म्हणतो नॉर्मल रिॲक्शन. ओके, तर तसं बघितलं, अगदी वरवर हा प्रश्न बघितला तर मग अ, ब, क, ड हे 4 बल आहेत, म्हणजे हे पर्याय बरोबर आहे. पण हा प्रश्न थोडासा इथे चुकलेला आहे किंवा कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजिंग काय आहे? इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे गुळगुळीत पृष्ठभागाचा. खरं तर हा पृष्ठभागाचा, गुळगुळीत पृष्ठभागाचा उल्लेख इथे करायला नको होता, किंवा मग केला तर गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो हा जवळजवळ नगण्य म्हणजे निग्लिजिबल असतो. ओके, म्हणजे त्या केसमध्ये फक्त हे 3 महत्वाचे हे कार्य करत असतात. ओके, मग तसं बघितलं तर आपण गुळगुळीत ॲझ्युम केलं आणि तिथे फ्रिक्शन 0 ॲझ्युम केलं तर मग हे घर्षण बल त्याच्यात नाही राहणार. म्हणजे मग योग्य उत्तर असेल अ, ब आणि ड. परंतु इथे अ, ब आणि ड असं कुठल्याच पर्यायात दिलेलं नाहीये, म्हणून मग गुळगुळीत पृष्ठभागावर घर्षण बल नाही हे आपण गृहीत धरायचं नाही आणि त्यातल्या त्यात बरोबर पर्याय हा येतो. तसं मी स्पष्टीकरणामध्ये इथे दिलेलं आहे. ओके, तर हे होते बल आणि दाब याच्यावरचे प्रश्न. याच्यावरच्या या पाठावरच्या सर्व संकल्पना क्लिअर करण्यासाठी अर्थातच तुम्ही सायन्स ऑल इन वन हे पुस्तक जरूर वाचा. आणि तुम्हाला याच्याविषयी काही शंका असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये त्या जरूर टाका. थँक्यू.